नाशिक शहराची महापौर पदाची कारकीर्द खऱ्या अर्थानं गाजवणारे माजी महापौर दशरथ पाटील हे आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत। आपल्यासोबत स्वतः दशरथ आप्पा पाटील आहेत। आप्पा खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये। लोकसभा निवडणूक आपण लढवणार आहात का? पुढचं नियोजन काय? नाही, मी गेल्या 2004 ची कुंभमेळ्याच्या दरम्यान मी महापौर असताना 3 वर्ष नाशिकचं नेतृत्व करताना म्हणूनच मी साधुग्राममध्ये उभा आहे। प्रभू रामाच्या नगरीत तपोवनमध्ये जे उभा आहे त्याचं कारण ते आहे की 2004 मध्ये 2002 ते 2005 3 वर्ष महापौर होतो आणि माझ्याच कार्यकाळामध्ये 2003-04चा कुंभमेळा देशाच्या पूर्णपणे कौतुकास पात्र ठरणारा नाशिकचा कुंभमेळा उभा राहिला। त्या दरम्यान नाशिक शहरामध्ये फक्त 3 पूल होते 3 नद्यांवरती, नासर्डी, वालदेवी, गोदावरी। 3 पूल होते, व्हिक्टोरिया, कन्नमवार आणि मुंबई नाका। आता 25 पूल त्यावेळेस झाले, हे 22 पूल त्यावेळेस म्हणजे ग्रामीण आणि शहराचं नातं एकत्र येण्याचं काम त्या 2003-04च्या कुंभमेळ्यात झालं। रिंग रोड 9 बांधले ते त्याच कुंभमेळ्यात बांधलेले आहे। जलशुद्धीकरण केंद्र, मलनिसरण केंद्र ही 4 मलनिसरण केंद्र आणि 3 जलशुद्धीकरण केंद्र ह्या 2002च्या अगोदर या शहरामध्ये टँकर चालायचे पिण्याच्या पाण्याचे। पण टँकर मुक्त शहर त्या 2003-04च्या कुंभमेळ्याचं निमित्त 66 अवघा कोटी निधी आणि नाशिक महापालिकेच्या उत्पन्नावरती आणि शासन आणि भारत सरकार आणि नाशिक महापालिका हे दोघं जरी होते त्यांनी 66 कोटी दिले। नाशिक महापालिकेच्या उत्पन्नावर तो कुंभमेळा साजरा होऊन साधू संतांची सेवा करून देशभर नाव जाऊन हा कुंभ। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मेळा जो झाला त्या दरम्यानचा त्या दिवसापासून त्याचंच बक्षीस म्हणून मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 2004ची लोकसभेची उमेदवारी दिली आणि 2 जिल्ह्यांचा मतदारसंघ होता त्यावेळेस। त्या मतदारसंघामध्ये अकोला होता नगर जिल्ह्याचा, संगमनेर पठार भाग होता, येवला होता, निफाड होता। 2004ला अवघ्या मी 7000 मतांनी हरलो। त्यावेळेस कुठलीही या शहरात जी ग्रोथ मिळालं त्यानंतर ती काही मिळालेली नाही आणि म्हणून आता पुन्हा 2014-15चा कुंभमेळा झाला तो 2800 कोटी रुपये खर्च झाले, पण नवीन पूल अथवा रिंग रोड असं कुठलंही काही झालं नाही। ते पैसे कुठे गेले तो नाशिककरांचा हिशोब घेण्याचं काम आहे। एक दुसरी गोष्ट, आता 2026-27चा जो कुंभमेळा येतोय, नाशिककर मला गेल्या जून महिन्यापासून म्हणजे 1 वर्षापासून सांगताय ज्यावेळेस चांगला माणूस दूर जातो त्यावेळेस त्या शहराचं जिल्ह्याचं ग्रामीणचं नातं हे भविष्य त्याचं अंधारामध्ये येतं आणि तेच मी ऐकून गेल्या 1 वर्षापासून या भूमिका नाशिक लोकसभेमध्ये निवडणूक लढवावी नाशिककरांची भावना होती, अपेक्षा आहे। पण मग आता आपण निवडणूक लढवणार आहात का आणि कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात? याचं कारण त्यावेळेस मी शिवसेना भारतीय जनता पार्टीकडून ती लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचा युतीचा महापौर होतो। त्यांचे माझे संबंध त्यावेळेस चांगले होते, मधल्या काळातही चांगले आहे, आत्ताही चांगले आहे। परंतु मी ही जागा शिवसेना BJP वेगळी झाली म्हणजे दोघं वेगवेगळे झाले। आता BJPचं राजकीय गणित वेगळं झालं, त्यांचं 4 पक्षाचं झालं आणि उद्धव गटाचं जे आहे त्यांचं एक 3 पक्षाचं झालं आणि म्हणून मला जुने काही जाणकार माझे जे मित्र होते ते मला असे म्हणाले का आप्पा दशरथ आप्पा पाटील तुम्ही एक काम करा, उद्धवजींकडे तो प्रस्ताव द्या। तो तुम्ही 3 जानेवारी मुंबईला सामना कार्यालयामध्ये संजय राऊत हे संपर्क प्रमुख म्हणून उत्तर महाराष्ट्राचे नाशिकचे त्यांच्याकडे तो प्रस्ताव ठेवला। त्यांनी देखील उद्धवजींकडे तो प्रस्ताव ठेवला, परंतु उद्धवजींनी ते 3 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यावरती निर्णय न दिल्यामुळे त्यांनी जो दिला तो सिन्नर घाटाच्या वरती दिला। जी व्यक्ती नाही म्हणत होती त्यांना दिला, तो का दिला तो प्रश्न त्यांचा आहे। त्यामुळे तो एक विषय मार्गी लागला, राजकीय पक्ष राहिला नाही, आता तो शिल्लक आघाडीचा उमेदवारीचा प्रश्न राहिला नाही। मग त्या दिवशी मी तत्काळ होळीचा सण होता, धुळवाडीला मी म्हणलं राजकीय धुळवड जी आहे
ती जे लोक काम करत नाही त्यांची धुळवड सुरू होती आणि ज्यांनी कर्तबगारी बजावली, या शहराला नाव दिलं, लौकिक दिला, ती लोक दूर जात असतील तर असं मला नाशिककर म्हणायचे. आपण निवडणूक लढवणार आहात का? सांगतो ना, त्या दिवसापासून मी आज मला वाटतं मला 25 दिवस झाले आज मी सिन्नर तालुक्याचं प्रत्येक गाव, इगतपुरी तालुक्याचं प्रत्येक गाव नाशिक लोकसभा मतदारसंघातील आणि त्र्यंबकेश्वर तालुका नाशिक तालुक्याचं प्रत्येक गाव मी प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारलं. जर तुम्हाला काम करणारा माणूस आणि 2004चा काठावून निवडणूक हरलेला माणूस ती तुमच्या मनातली सल गेली नसेल, जर एखादा राजकीय पक्ष चांगल्या माणसाला बाजूला ठेवीत असेल तर जे शहर बनवलं, नाशिक शहर उभं केलं, ग्रामीण शहराचं नातं एक केलं मी, तर तुम्हाला दशरथ पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवलेली चालेल का, हे मी सगळं त्यांना विचारलं. आणि ते म्हणाले तुम्ही आम्हाला कधी कळवाल. मी त्यांना सांगितलं होतं 26 एप्रिलपासून अर्ज भरायला नाशिकची सुरुवात होईल आणि 3 मेला चिन्ह आणि वाटप होईल. तर मी 20 एप्रिलला तुम्हाला कळवेल. म्हणून मी आज 3 वाजता माझ्या कार्यालयामध्ये नाशिक शहरातल्या मध्यवर्ती कार्यालयात माझ्या प्रेस घेऊन मी त्यांच्याशी पत्रकारांच्या माध्यमातून आणि फेसबुक माध्यमातून मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता मी जे त्यांच्याशी बोललो तर त्यांनी मला काय अभिप्राय दिला मी ती 3 वाजता सांगणार आहे. आपण बघतोय की या ठिकाणी माजी महापौर दशरथ पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अपक्ष उमेदवारी करू अशा पद्धतीचे एक संकेत त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. नाशिककरांसाठी ही निवडणूक आपण लढणार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांची चुरस जी आहे ती निश्चितपणे वाढणार हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.